हॅलो गाईज. तर झालं असं की संडेला जेवण होतं यात्रेचं आणि मग मंडेला आम्ही बाहेर गेलो होतो. फर्स्ट टाईमच मम्मी पप्पा आले होते गावी राहण्यासाठी. सो त्यांना घेऊन जरा परिसर दाखवायला आजूबाजूला घेऊन गेलो होतो. तर आम्ही पहिले गेलो होतो नेहरू उद्यानमध्ये कोयना नगरला. सो तिथे जास्त काही नव्हतं, बट तिथून डॅम दिसतो, कोयना डॅम दिसतो. सो म्हणून तिथे घेऊन गेलो होतो. आणि जाताना काय गंमत झाली माहिती आहे का, पार्थने ना एक खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट केली. ती काय केली ना, ती पुढे दिसेलच तुम्हाला. त्या पहिले ना नेहरू उद्यानमध्ये ना असं खूप सुंदर आहे आणि तिथे फणसाची पण झाडं होती. खूप फणस लागले होते. खूप मस्त वाटत होतं बघायला. आणि हा डॅम दिसतोय तिथून. आणि रवीना मम्मी पप्पांना सांगत होते की त्यावेळी कसं काय केलं होतं त्यांनी, डॅम कसा तयार केला होता, पाण्याखाली कसं होल पाडून स्फोट केला होता आणि कसं ते सगळं डॅम उभा केला आहे, खाली त्याच्या टनेल्स वगैरे आहेत, ते सगळी माहिती देत होते. आणि तिथे ना असा शो होतो. आम्हाला शो काही बघायला भेटला नाही लाईट नसल्यामुळे. सो मग तेवढे आम्ही पाहिलं तिथले बोर्ड्स वगैरे आणि मग रिटर्न आलो. आणि सावली बघून आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. तर तिथे ना थोडे आम्हाला आंबे दिसले. सो तेच आम्ही बघत होते कसे आहेत आंबे, काय अशीच मजा म्हणून थोडंसं वेगळं काहीतरी. आणि सांगायचं असं काय झालं, जाताना ना एका ठिकाणी आम्हाला माकडं दिसली आणि आम्ही माकडं बघून थांबलो. खूप माकडं होती. सो आमच्याकडं बनाना होता आणि चिक्कू पण होता. सो आम्ही टाकले त्यांना. खूप सारे होते. म्हटलं पार्थ पण असं बघावं. तर आमचं बघून ना पार्थने पण त्यांना हातातला चिक्कू टाकला. आम्ही इतके शॉक झालो ना. आणि मम्मीला इतकं कौतुक वाटलं त्याचं. सो त्याच्याकडे इतकी कौतुकाने बघत होती ना ती. आणि नंतर आम्ही घरी गेलो. सो असा होता दिवस आमचा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर.